आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराड दोषमुक्त होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण आज सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी महत्त्वाची सुनावणी ही पार पडणार आहे। तर वाल्मिक कराड दोषमुक्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज संतोष देशमुख हत्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी पार पडेल। या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या या सुनावणीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, आज सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी महत्त्वाची सुनावणी, काय अधिक अपडेट? अंकिता, जर आपण बघितलं तर आज जे सुनवाई होणार आहे त्याच्यात महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत। पहिले मुद्दा जे आहे ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर आणि दुसरा मुद्दा जे आहे ते जे प्रॉपर संपत्ती जप्त केली आहे त्याच्यावर सुनवाई होणार आहे। ह्या दोन मुद्द्यावर विशेष सुनवाई होणार आहे। ह्याच्या आधी जे वाल्मिक कराडचे वकील होते त्यांनी एक कोर्ट न्यायालयासमोर एक प्रश्न मांडला होता की ते तिन्ही केस आहेत, खंडणी, मर्डर आणि ॲट्रॉसिटी, हे तीन हे तर वेगळे वेगळे केस आहेत, त्याला एकच न्यायालयात आणलेलं आहे। खंडणी आणि ॲट्रॉसिटी हे वेगळेच न्यायालयात चालायला पाहिजे असं सुद्धा ते म्हणले होते अंकिता। पण आज ह्या तीन मुद्द्यावर जी चर्चा होणार आहे, आपल्याला थोड्या वेळातच आपल्याला कळेल की या तीन मुद्द्यावर काय चर्चा झाली, काय युक्तिवाद झालं, नेमकं या प्रकरणात काय झालेलं आहे। म्हणजे डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं वाल्मिक कराडने या प्रकरणाचे डिस्चार्ज ॲप्लिकेशन भेटते का किंवा प्रॉपर्टी त्यांची जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यावर त्यांना काही सूट भेटते का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं राहील अंकिता। निश्चित, धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकंदरीतच आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं, त्याचबरोबर वाल्मिक कराड संदर्भात काय सुनावणी होते पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। तर आजची सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होतीये। तर वाल्मिक कराडवरती आज काय सुनावणी होते, काही निर्णय होतो का, त्याचबरोबर त्याच्या संपत्ती संदर्भात देखील काही आता पुरावे देखील सादर केले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।